हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली सुरुवात सकाळी होते चपातीचे पीठ मळण्यापासून. तर पटापट मी चपातीचे पीठ मळायला घेतलेलं आहे आणि पीठ मळून झाल्यावर ते असं मस्त पोलपाटावर घेऊन चांगलं मळून घेते, म्हणजे ते एकदम सॉफ्ट होतं. आणि मग चपात्या लाटायला घेते. जेवढ्या स्पीडमध्ये लाटता येतील तेवढ्या स्पीडमध्ये मी लाटायला घेते. 40चं स्पीड, 50चं स्पीड, 60चं स्पीड, 70चं स्पीड, 80चं स्पीड, जो स्पीड भेटेल त्या स्पीडला चपात्या लाटते मी. सो अशा प्रकारे 50च्या स्पीडला आपल्या 50 चपात्या रेडी झालेल्या आहेत. लगेचच ओटा आवरून घेते आणि पट दिशी दुसऱ्या कामाला लागते. तुम्हाला माहितीये का, मला सगळे बोलतात काय वेड्यासारख्या चपात्या लाटत बसलेस बाकीचं सगळं काम सोडून. अरे माझ्याकडे खूप चांगला जॉब आहे, पण असं नाहीये कोणतेही काम मी कधी कमी मानत नाही. कोणतेही काम कधी छोटं किंवा मोठं नसतं आणि कोणत्याच कामाची कधी लाज बाळगायची नसते. त्याच्यामुळे माझ्या मनाला जे पटतं तेच मी करते. आणि हो मैत्रिणींनो, आपल्या मनाला जे पटेल तेच करायचं. आपल्या मनाचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. आपण नेहमी दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करतो, स्वतःच्या आनंदाचा विचार कधीच करत नाही. अशा प्रकारे माझं पॅकिंग झालेलं आहे आणि आता हे बघा पिशवीमध्ये घेऊन मी चालले आहे. माझ्यासोबत आज उर्वी पण येते, म्हणजे नेहमीच असते पण आज तिला सुट्टी आहे तरी पण ती माझ्यासोबत येते. चेहरा बघा माझा किती थकलेला दिसतोय. आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर चेहऱ्याकडे बघून अजिबात चालणार नाही. बाहेर बघा ऊन किती आहे, बापरे. उन्हाचं आणि पावसाचं काहीतरी भांडण झालेलं दिसतंय. ऊन म्हणते मी काही जाणार नाही, पाऊस म्हणते मी काही येणार नाही. तुम्ही भांडत बसा, आम्ही उन्हात करपून जातो. कारण मी लोकेशनला पोहोचलेली आहे आणि चपाती द्यायला चालली. आजच्या पुरते एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.